नमस्कार विद्यार्थी मित्र. आरंभ एमपीएससी अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, पॉलिटीच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संविधानाची निर्मिती हे टॉपिक बघितले होते. आता अत्यंत महत्त्वाचा असा राज्य घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये हा टॉपिक आपण बघणार आहोत. मित्रो, आयोगाने संविधानाची निर्मिती आणि वैशिष्ट्ये यावर जवळजवळ मी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे 40 ते 42 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. या 40 ते 42 प्रश्नामध्ये जास्त असं कठीण काही नसते. थोडंसं रिव्हिजन, थोडंसं वाचन जर आपण केलं, कारण हा फॅक्च्युअल डेटा असतो, आपण जर यामध्ये कंटिन्यू वाचन जर करत असले, रिव्हिजन करत असले, तर आपल्याला हे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात. तर राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये हा जो टॉपिक आहे तो आपण सुरू करू. बघा, सर्वात विस्तृत लिखित घटना. आता भारतीय संविधानाबद्दल आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधान हे एक खूप मोठं दस्तावेज आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट सुरुवातीला होते. नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये वाढ झाली. हे कलम जवळजवळ 465 पर्यंत जाऊन पोहोचली, सुधारणा करून त्यानंतर 22चे 25 भाग झाले आणि 8च्या 12 अनुसूची झाल्या. मग यावरून आपल्याला समजते की भारताचं संविधान हे किती मोठं आहे. कारण आपण इतर जे महत्वाचे देश आहेत त्यामध्ये कॅनडा असो, चीन असो किंवा ऑस्ट्रेलिया असो किंवा अमेरिका असो, याच्या संविधानाबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. मित्र, इथं विशेष सांगायचं झालं म्हणजे कॅनडाच्या संविधानामध्ये जवळजवळ 140 ते 50च्या जवळपास, एक्झॅक्ट आकडा माहित नाही, पण 40 ते 145च्या जवळपास कलम आहेत. त्यानंतर चीनच्या संविधानामध्ये 138च्या जवळपास कलम आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या युएसएच्या संविधानामध्ये जवळजवळ सुरुवातीला 7 कलम होते. यामध्ये आज जवळजवळ 27च्या जवळपास सुधारणा झाल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संविधानामध्ये जवळजवळ 130च्या जवळपास संविधान, म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही पण जवळजवळ ह्या रेंजमध्ये. आणि त्या तुलनेत आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये किती मोठ्या संख्येने कलम आहेत, किती मोठ्या संख्येने भाग आहेत. कारण मित्र, अमेरिकेच्या संविधानामध्ये हे केवळ केंद्राचं संविधान आहे, म्हणजे जे संघ सरकार आहे, जी फेडरल सिस्टीम आहे, त्याचं ते सरकार आहे त्या पूर्ण देशाचं. कारण प्रत्येक राज्याचं त्या ठिकाणी वेगळं संविधान आहे. आपल्या देशामध्ये काय, तर प्रत्येक राज्याला वेगळं संविधान नाही आहे. अमेरिकेमध्ये केंद्राचं संविधान वेगळं आहे आणि राज्यांचं संविधान वेगळं आहे. 50 राज्यात 50 राज्यांचे संविधान वेगळे आहे. कारण भारताच्या संविधानामध्ये सर्व गोष्टींचा डिटेल उल्लेख केलेला आहे. अतिशय विस्तृत अशा गोष्टी आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत. कारण आपल्या संविधानामध्ये बघा, सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर संघ राज्यावर त्याचे कार्यक्षेत्र, त्यानंतर नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, संघ सरकार, राज्य सरकार असे, त्यानंतर केंद्र राज्य संबंध, वित्तीय संबंध, व्यापार, आणीबाणी, घटना दुरुस्ती, भाषा, इथपर्यंत सगळ्या बाबींचा डिटेल माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे आपलं जे संविधान आहे ते संविधान खूप जास्त इन्क्लुसिव्ह आहे. त्यामध्ये आपल्याला बाहेर काही वेगळं करायचं तयार नाही. कायदे कसे करायचे, कोणते विचार करायचे, इथपर्यंत माहिती आपल्या संविधानामध्ये दिली आहे. आपल्या जे घटनात्मक आयोग आहे ह्या बाबी सुद्धा आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत. यामुळे भारताचं जे संविधान आहे ते खूप मोठं झालेलं आहे. त्यामुळे भारतामध्ये संविधानाचा आकार हा मोठा वाढलेला आहे आणि हे एक प्रकारे संविधानावर टीका सुद्धा आहे आणि हे संविधानाची प्रशंसा सुद्धा आहे. टीका याच्यानं की हे संविधान खूप जास्त बल्की आहे, खूप जास्त मोठा आहे, अननेसरी गोष्टी यामध्ये ऍड केलेल्या आहेत. आणि प्रशंसा याच्यासाठी की इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आपली व्यवस्था आहे, आपल्या देशामध्ये लिटरसी रेट, साक्षरता दर किती कमी आहे हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या संविधानात इन्क्लूड आहे आणि त्याच पद्धतीनं त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि संविधानामध्ये ज्या काही बाबी दिल्या त्याच्यावर कायदे कसे बनले पाहिजेत, इथपर्यंत सगळ्या बाबी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. तर ह्यामुळे भारतीय संविधानाचा जो आकार आहे तो विस्तृत झालेला आहे. दुसरा टॉपिक बघा, दुसरा मुद्दा असा येतो की विविध स्रोतांकडून उसनवारी. आता आपल्याला माहित आहे की भारताच्या संविधानामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत की ज्यामध्ये कुठलीही
कुठलीही बाब बाकी उरत नाही. पण हे सर्व करत असताना आपण इतर देशांकडून काही गोष्टी घेतलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य इथं सांगावंसं वाटते. बाबासाहेब म्हणतात की ज्या काही जगातल्या चांगल्या चांगल्या व्यवस्था आहेत, ज्या जगातल्या चांगल्या चांगल्या व्यवस्था आहेत, ते आम्ही आमच्या देशासाठी घेतलेल्या आहेत. यामध्ये चोरी किंवा मोसलमारी नाही. तर यामध्ये परत ते असं म्हणतात की जर जगामध्ये संसदीय शासन व्यवस्था, अध्यक्षीय शासन व्यवस्था ह्याच जर शासन व्यवस्था असतील, तर तिसरी शासन व्यवस्था ह्याच जर चांगल्या शासन व्यवस्था असतील, तर तिसरा प्रयोग कशाला करायचा? हे महत्वपूर्ण बाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झाल्या. आणि मित्र, हे गोष्ट खरंच आहे की याच्या व्यतिरिक्त तिसरी व्यवस्था कोणती आहे? त्यानंतर न्याय व्यवस्थेचं कोणतं उदाहरण आहे? किंवा राष्ट्रपती, राज्यपाल याच्या संबंधी कोणत्या बाबी आहेत? काही पर्टिक्युलर देशामध्ये जे बाबी आहेत त्याच बाबीतून आपण काहीतरी घेऊ शकतो. नवीन शोध नवीन तयार करून त्याचा प्रयोग केल्यापेक्षा आपण अशा ज्यावेळेला संविधान स्वीकारलं त्यावेळेला अशा परिस्थितीत होतो की आपल्याला त्यावेळेला प्रयोग करणं हे पॉसिबल नव्हतं. कारण थोडासाही जर त्याच्यामध्ये आपण चुकी झाली तर खूप सारा आपल्याला त्यामध्ये लॉस होणार होता. कारण आपल्याला माहित आहे की आंतरराष्ट्रीय पातळीचा दबाव, पाकिस्तानचा विषय, त्यानंतर आंतरिकही मुद्दे, अनेक बाबींचा प्रश्न होता. त्यामुळे आपण इतर देशातून जे काही चांगलं चांगलं आहे ते सगळं चांगलं आपण आपल्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे जगामध्ये असा कोणता देश नाही की ज्या देशामध्ये मूलभूत हक्क समाविष्ट नाही. मग ते आपण अमेरिकेकडून कसे घेतले? कारण तिथं पहिल्यांदा समाविष्ट झाले. कारण प्रत्येक संविधान आपल्या नागरिकांना काही ना काही हक्क तरी देतच असते. आपल्याला माहित होतं की आपल्याकडे संसाधनांची कमतरता आहे. जर हे संसाधन जर नाही तर त्यामुळे आता आपण आपल्या जनतेला काही विशिष्ट बाबी देऊ शकत नाही. पण ह्या विशिष्ट बाबी पुढच्या काळामध्ये सरकारांनी लक्षात घेतलं पाहिजेत आणि राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांचा आधार घेऊन त्यांनी देशामध्ये पॉलिसी इम्प्लिमेंट केली पाहिजे. यासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे जर संविधानात नसते तर राज्यकर्त्यांना एक दिशादर्शन झालं असतं, मार्ग त्यांना भेटला नसता. तर त्यासाठी एक मार्ग देण्यासाठी कल्याणकारी मार्ग हा या संविधानातून आपल्याला भेटतो. म्हणजे आपण म्हणतो की आयर्लंडच्या संविधानातून आपण डीपीएससी म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहे. तर तो एक फॅक्ट आहे. त्या व्यतिरिक्त पुढे बघा मित्र की परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय. अमेरिकेचं संविधान हे खूप जास्त दृढ आहे, म्हणजे खूप ताठर आहे. त्यामध्ये बदल करता येते. मित्र, परिदृढता आणि परिवर्तनीयता हे दोन शब्द ध्यानात ठेवा. आयोग अशा शब्दांनी सुद्धा प्रश्न विचारू शकतो. आपल्याला लवचिक आणि ताठर इतकेच दोन शब्द माहिती आहे, आपण ते ध्यानात ठेवतो. पण परिदृढता म्हणजे ताठर आणि परिवर्तनीयता म्हणजे लवचिकता याचा समन्वय आपल्या संविधानामध्ये सांगितलं. ज्या वेळेला संघ व्यवस्थेला किंवा आपलं जे बेसिक कन्सेप्ट आहे, म्हणजे बेसिक कन्सेप्ट 1973 मध्ये बेसिक फ्रेमवर्क म्हणजे मूलभूत म्हणजे आपल्या संविधानाचा जो मूलभूत ढाचे आहे, ती जे संकल्पना 1973 दृढता आणि परिवर्तनीयता यांचा आपल्या संविधानामध्ये समावेश केलेला आहे. त्यामध्ये त्याचा म्हणजे व्यवस्थित समन्वय असले गेलेला आहे. कारण काही बदल करण्यासाठी आपल्याला खूप जास्त ताठर व्हावं लागते. म्हणजे कलम 368 अंतर्गत ते बदल होतात. कलम 368 संविधानामध्ये आपण 368 अंतर्गत घटना दुरुस्ती ही बाब स्वीकारलेली आहे. आणि घटना दुरुस्तीमध्ये दोन प्रकारे घटना दुरुस्ती होऊ शकते. म्हणजे कलम 368 अंतर्गत एक वेगळा प्रकार आहे, तर त्याबद्दल मी थोड्या वेळाने सांगणार आहे. 368 नुसार काय होते की पूर्ण बहुमत आणि त्या व्यतिरिक्त जे उपस्थित सदस्य आहेत त्यांच्या 203 बहुमताने हे बदल होते. मित्रो, आपल्या जर लोकसभेमध्ये सध्या 545 सदस्य असतील तर त्यातील पूर्ण बहुमत म्हणजे 273च्या जवळपास सदस्य हे तर लागतीलच. पण ज्या वेळेला सभागृहामध्ये ते बिल ठेवलं असेल, ते विधेयक ठेवलं असेल, तर त्याला परवानगीसाठी 203 बहुमत लागेल. आणि ज्या वेळेला हे बहुमत असेल आणि हे बहुमत 273 पेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे अशा पद्धतीची डिमांड आणि हे खूप जास्त कठीण आहे. त्या व्यतिरिक्त पुढे एक प्रकारचा बदल म्हणजे एक प्रकारची जी घटना दुरुस्ती आहे ती अशी आहे की पूर्ण बहुमत अधिक 203 सदस्यांचं बहुमत आणि त्या व्यतिरिक्त अर्ध्या राज्यांची परवानगी. आता मित्र, हे जे बदल आहे हे बदल करणं खूप जास्त दृढ होतात, म्हणजे कठीण होतात. हे खूप जास्त बदल करण्याची पद्धत ताठर आहे. आणि यामध्ये आपण काय करतो तर आपल्या संविधानातील जे अतिशय महत्वाच्या बाबी आहेत, जे फेडरल सिस्टीम आपली संघराज्य व्यवस्था त्याला स्पर्श करणाऱ्या बाबींचा आपण यामध्ये समावेश केला.
म्हणजे ही झाली ताकदबद्दल आपण बघितलं की कलम 368 अंतर्गत त्या बाबी दिल्या आहेत. आता परिवर्तनीयता म्हणजे लवचिकता. काही अशा गोष्टी आहेत की ज्याचा आपण साधारण बहुमताने म्हणजे सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांच्या बहुमताने आपण तो निर्णय घेऊ शकतो. आणि या ठिकाणी काय होते की साधारण सदस्यांच्या बहुमत, आता जितके त्यावेळेला सभागृहामध्ये लोक उपस्थित असतील त्यांचं बहुमत, जर 400 लोक उपस्थित असतील तर 200 लोकांनी जर विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर ते पास होऊन जाते. हे साधं आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की काही अशा घटना दुरुस्त्या आहेत केवळ साध्या बहुमत आहे. आपल्याला माहित आहे कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे, कलम 1 व कलम 2 व 3 मध्ये जे बदल होतील ते कलम 4 नुसार संविधान म्हणजे 368 नुसार घटना दुरुस्ती मानल्या जाणार नाही. तर अशा काही बाबींचा समावेश आहे की यामध्ये आपण अतिशय साध्या पद्धतीने संविधानात बदल करू शकतो आणि याचा समन्वय आपल्या संविधानामध्ये साधला गेला. आता पुढे बघा, एकात्मकतेकडे झुकणारे संघराज्य. एकात्मकता हे आपल्या संविधानाचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आपलं या ठिकाणी संघराज्य, इथं बघा संघराज्य आणि एकात्मता ह्या दोन गोष्टी या ठिकाणी अंतर्भूत आल्या. संघराज्य म्हणजे ज्या ठिकाणी केंद्र सरकार व राज्य सरकार यांना समान अधिकार असतात, ते एकमेकाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करत नाही, राज्यांना पूर्ण अधिकार दिलेले असते. काही असे पर्टिक्युलर विषय असतात की जे केंद्रातील सरकारकडे असतात. तर ती झाली संघराज्य व्यवस्था. आणि एकात्मकता म्हणजे युनिटरी. आणि ह्या व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय, तर या व्यवस्थेमध्ये सांगितलेलं असते की केंद्र सरकार हे प्रमुख आहे, त्याच्या अंतर्गतच राज्य सरकार काम करत असते, त्यांना मोजके काहीतरी अधिकार प्राप्त असतात. पण आपण आपल्या संविधानामध्ये संघराज्य हा शब्द वापरत नाही, आपण राज्याचा संघ हा शब्द वापरलेला आहे, जे कलम 1 मध्ये आहे. हे आपण आपल्या संविधानाची ओळख हे संघराज्य म्हणून होते. हे असताना सुद्धा आपल्यामध्ये काही एकात्मकतेची लक्षणं आहे की जसं केंद्राचं आणि राज्याच्या निवडणुका घेणाऱ्या इलेक्शन कमिशन, त्यानंतर फायनान्स कमिशन, केंद्र व राज्यासाठी ते शिफारसी करते. यानंतर अखिल भारतीय सेवा, म्हणजे जे अखिल भारतीय सेवा आहे ते केंद्राद्वारे निवडल्या जातात आणि राज्यामध्ये त्यांना अलोकेट केलं जाते. की अगर ही जी व्यवस्था आहे ही सुद्धा तीच व्यवस्था आहे. एकात्मक न्याय व्यवस्था हे सुद्धा आपल्या एकात्मकतेचं लक्षण आहे. मित्रो, ह्या बाबी मी आपल्याला सांगत आहे, कदाचित नवीन विद्यार्थी असतील तर मी शॉर्ट मध्ये सांगत आहे ते आपल्याला समजणार नाही, पण इथंच ते जर एक्सप्लेन केलं तर आपल्याला इथे जास्त वेळ लागणार. मी फक्त शॉर्ट मध्ये समजावून पुढे जात आहे. पुढे ज्या वेळेला आपला हा टॉपिक येईल त्या वेळेला आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. मग आपलं संघराज्य असले आहे आणि ह्यामध्ये जर एकात्मकतेची लक्षणं आढळतात तर ह्याला घटनाकारांनी, घटनेतील जे जाणकार आहेत त्यांनी अर्धसंघराज्य, म्हणजे हे पूर्ण संघराज्य नाही, हे अर्धसंघराज्य आहे, अर्धसंघराज्य असं म्हटलं, ज्याला इंग्रजीमध्ये क्वासाई फेडरल म्हणतात. क्वासाई फेडरल म्हणजे अर्ध संघराज्य. याचा या ठिकाणी आपण म्हणजे ही बाब आपण ध्यानात घेतली पाहिजे की हे लक्षण आहे की संघराज्य असून सुद्धा आपली जी पद्धत आहे ती एकात्मकतेकडे झुकते आणि त्यामुळेच आपल्याला क्वासी फेडरल म्हणजेच अर्धसंघराज्य असं म्हणण्यात येते. आता संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था. जगामध्ये दोन प्रकारची शासन व्यवस्था आहे, जी अमेरिकेद्वारे आपल्याला दिसते की ज्याला आपण अध्यक्षीय म्हणतो. आता अध्यक्षीय म्हणजे की जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते अध्यक्ष आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत. या राष्ट्राध्यक्षांचा आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी परिषद असते यांचा समावेश, यांचा एकमेकाशी कॉन्टॅक्ट नसतो, म्हणजे यांचा एकमेकांमध्ये हस्तक्षेप नसतो. दुसरी जी पद्धत आहे ती संसदीय पद्धत, जी आपण ब्रिटनमध्ये बघतो. म्हणजे भारत स्वतंत्र होण्या अगोदर थोड्याफार प्रमाणात का असेना या पद्धतीचा समावेश आपल्याकडे होता. संसदीय शासन व्यवस्था ही ब्रिटनमध्ये आपण बघतो आणि हे कुठं बघतो, अध्यक्षीय USA मध्ये. मग यामध्ये काय होते, अध्यक्ष आणि जी आपलं एक्झिक्युटिव्ह आहे याचा एकमेकांशी संबंध येत नाही. पण संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कायदेकारी मंडळ आणि कार्यकारी मंडळ जे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह आहे ते एकमेकांवर डिपेंड असतात आणि ते त्या पद्धतीने काम करतात. आता अध्यक्षांचा जो एरिया काम करण्याचा तो त्यांचा वेगळा असतो, त्यांना इकडे स्थान नसते आणि ते राष्ट्राचे प्रमुख असतात. पण संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पंतप्रधान हे प्रमुख असतात आणि जे राष्ट्रप्रमुख असतात, जे राष्ट्राध्यक्ष असतात, ते राष्ट्राध्यक्ष हे केवळ नामधारी असतात. आपल्याला ब्रिटनची व्यवस्था माहिती आहे की ज्यामध्ये क्राऊन आहे, राजघराणा आहे आणि राजघराण्यामध्ये पंतप्रधान हा प्रतिनिधी म्हणून सर्व काम बघत असतो. तर आपल्या देशामध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे. आपल्याकडे संसदेच्या शासन व्यवस्थेमध्ये संसदेमध्ये काय येते तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या बाबींचा समावेश कुठं होतो तर आपल्या संसदेमध्ये होतो. मित्रो, याच्यानंतर आता आपण पुढच्या बाबी बघू. संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व. आता परत या ठिकाणी आपण
एक गोष्ट विचार करू शकतो की संसदेचे सार्वभौमत्व ही जी संकल्पना आहे ही ब्रिटनची आहे, मी ते UK लिहितो. आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व ही जी बाब आहे ही आपल्याला प्रामुख्याने USA मध्ये आढळते. USA आणि UK या दोन देशामध्ये, UK मध्ये म्हणजेच आपलं ब्रिटन आहे, या ब्रिटन देशामध्ये संविधान नाही आहे, अलिखित संविधान आहे. त्यामुळे बराच पोर्शन त्याचा हा लिखित नाही. त्यामुळे कोणताही कायदा पास करणं, कोणताही कायदा लागू करणं हे केवळ संसदेवर डिपेंड आहे. संसदेला खूप जास्त अधिकार आहे. असं म्हटलं जाते की ब्रिटनचे संसद हे माणसाला पुरुष आणि पुरुषाला बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई बनवण्या व्यतिरिक्त सर्वच काम करू शकते. ते सर्वच करू शकते. इतके जास्त मोठ्या प्रमाणात अधिकार त्यांना दिलेले आहेत. पण न्याय व्यवस्थेचं कसं असते की या ठिकाणी जे संसद असते, संसद कायदा करू शकते, संसद कायदा करते, पण संसदेचा कायदा करून झाल्यानंतर त्यामध्ये संविधानाला कुठं अफेक्ट होते का, कुठं टच होते का, संविधानाचा कुठं डिस्टर्ब होते का, म्हणजे एखादं तरतूद झाकल्या जाते का. यामुळे न्याय व्यवस्थेला श्रेष्ठत्व प्राप्त झाले असते. ही पद्धत आपल्याला अमेरिकेमध्ये दिसते. अमेरिकेमध्ये न्याय व्यवस्थेला खूप जास्त महत्व आहे आणि संसदेपेक्षा त्याचं महत्व म्हणजे त्याचं जे आपण ज्याला काँग्रेस म्हणतो अमेरिकेचं, त्याचं महत्व हे न्याय व्यवस्थेपेक्षा कमी आहे. आता आपल्याला माहित आहे की बऱ्याच अशा गोष्टी आहेत अमेरिकेमध्ये जे न्याय व्यवस्था त्यावर खूप जास्त लक्ष ठेवून असते. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्या प्रत्येक कायद्याचं वगैरे त्या ठिकाणी विचार न्याय व्यवस्थेद्वारे केला जातो. आपल्याकडे कसं आहे, संविधान कायदा करतो, संविधानातील जो एखादा विषय असते त्यावर कायदा संसदेद्वारे केला जातो. आणि संसद कायदा केल्यानंतर जर त्या कायद्यामुळे जर संविधानाचा एखादा भाग जर अफेक्ट होत असेल, जर तो झाकला जात असेल, जर त्याचा कुठेतरी टच होत असेल, संविधानाचं एखादं फीचर जर झाकलं जात असेल, तर न्याय व्यवस्था तो जेवढा झाकलेला पोर्शन आहे, जो भाग संविधानाला टच करत असेल किंवा मग बाधित करत असेल, तेवढा भाग डिलीट केला जाईल. म्हणजे आपण संसदेचं आणि न्याय व्यवस्थेचा व्यवस्थित म्हणजे काय म्हणू शकतो, संसद आणि न्याय व्यवस्था याचा व्यवस्थित एक समन्वय साधलेला आहे. आणि ब्रिटनमध्ये जसं संसद सर्वश्रेष्ठ आहे, US मध्ये न्याय व्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे, तशी भारतामध्ये संविधान सर्वश्रेष्ठ आहे. मित्र, हे बाब ध्यानात ठेवा की भारतामध्ये संसद किंवा न्याय व्यवस्था नाही, तर भारतामध्ये संविधान सर्वश्रेष्ठ आहे. ही बाब या ठिकाणी सांगायची आहे. आता पुढचा मुद्दा बघा. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण बघू ही स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. आपल्याकडे जी न्यायव्यवस्था आहे, आपल्याकडे न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे. म्हणजे कार्यकारी विभाग, कायदेकारी विभाग आणि न्यायव्यवस्था हे तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. हे एकमेकांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. सेपरेशन ऑफ पॉवर आहे. त्यामुळे आपल्या जी न्यायव्यवस्था आहे त्याला वेगळे अशी आपल्या संविधानामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये म्हणजे कलम भाग 5 मध्ये आणि भाग 6 मध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कनिष्ठ दुय्यम न्यायालय यांचा समावेश केलेला आहे. यामध्ये जे सरकार आहे, आपलं शासन आहे, शासन हस्तक्षेप करत नाही आणि तसं त्यांना अधिकार सुद्धा नाही. त्यामुळे आपली जी शासन व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था ती स्वतंत्र आहे आणि एकात्मक आहे. आपल्याकडे कसं आहे की सुरुवातीला सर्वात वर सुप्रीम कोर्ट, त्याच्याखाली हायकोर्ट आणि त्याच्याखाली दुय्यम न्यायालय आहेत. आता ही जी दुय्यम न्यायालय आहेत, या दुय्यम न्यायालयामध्ये जे लोकल लेवलचे असतात, तालुका लेवल, जिल्हा लेवल, सत्र न्यायालय, त्यावर आपण हायकोर्टात जाऊ शकतो, हायकोर्टातून आपण सुप्रीम कोर्टात जातो. ही एकात्मक न्याय व्यवस्था आहे. आणि ही जी इथे एक गोष्ट परत ध्यानात घ्या, ही जी एकात्मक न्याय व्यवस्था आहे हे सुद्धा एकात्मकतेचं लक्षण आहे. एकात्मक जी शासन व्यवस्था असते, फेडरल न्याय व्यवस्थेचं नाही तर शासन व्यवस्थेचं नाही, तरी एकात्मक शासन व्यवस्थेचं लक्षण आहे एकात्मक न्याय व्यवस्था. तर मित्र, की आपल्याकडे एकाखाली एक अशी हायरार्की आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि दुय्यम न्यायालय. तर हे या ठिकाणी महत्वपूर्ण वैशिष्ट्य होतं. या सगळ्या बाबी तुम्हाला जो टॉपिक असेल, आता ज्या वेळेला आपण न्यायव्यवस्था शिकू, म्हणजे सुप्रीम कोर्ट असो किंवा मग हायकोर्ट असो, भाग 5 किंवा भाग 6 मध्ये त्या सर्व बाबी आपण डिटेलमध्ये अभ्यासू. आता पुढे बघा. आता हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे की मूलभूत हक्क, राज्यधोरणाचे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. आपल्या संविधानामध्ये भाग 3 मध्ये मूलभूत हक्क, भाग 4 मध्ये राज्यधोरणाचे मार्गदर्शक तत्वे आणि 4 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. आता प्रत्येक देशामध्ये मूलभूत हक्क कुठं ना कुठं संविधानाच्या मध्ये दिलेले जातात. प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत, कुठं कमी कुठं जास्त. पण राजकीय स्वातंत्र्य ज्या मार्फत भेटतात
ते राजकीय स्वतंत्र आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये पाहायला भेटते. मूलभूत हक्कांच्या माध्यमातून आपल्याला आपले अधिकार भेटतात, की जे आपले म्हणजे जे आपल्याला सर्व आपल्या जे हक्क असतात ते आपल्याला बरंच काही करण्याचा अधिकार देतात आणि आपल्याला राजकीय स्वातंत्र्य देतात. त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आता या दोन बाबींचा जर आपण विचार केला तर मूलभूत हक्क आपल्याला राजकीय स्वातंत्र्य देते, तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपल्याला कल्याणकारी शासन व्यवस्था कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण देण्याचा देतात. मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपल्या संविधानामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला स्वतंत्र झालो त्यावेळेला आपल्याकडे सोर्सेसची कमतरता होती. या सोर्सेसच्या कमतरतेमुळे काय झालं की आपण त्यावेळेला बऱ्याच बाबी लागू करू शकलो नाही. पण राज्यकर्त्यांना पुढच्या काळामध्ये जे राज्यकर्ते असतील त्यांना दिशा देण्यासाठी आपल्या संविधानामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही येत्या काळामध्ये हे सर्व लागू करा. तुम्हाला या गोष्टीचा आधार म्हणजे आपलं सरकार कायदा करताना जनतेसाठी या गोष्टींचा विचार करत असतो की जे आता युसीसी म्हणजे आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा, त्या व्यतिरिक्त ग्रामपंचायती, शिक्षण म्हणजे मूलभूत हक्क मूलभूत हक्कामध्ये शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे ह्यामध्ये सुद्धा शिक्षणाचा अधिकार शिक्षणासंबंधी तरतूद केलेली आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवस्थेला कामामध्ये म्हणजे स्त्री पुरुषाचं समान कामासाठी समान वेतन इथपासून सर्व तरतुदी कल्याणकारी राज्यासाठी आपल्याला हे मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेले आहेत. हे मार्गदर्शक तत्वे आपल्यासाठी खूप जास्त गरजेचे आहेत की ज्यानुसार आपला देश आपण कल्याणकारी आणि विकासाचा एक पाया मजबूत करणारा बनू शकतो. कारण सामाजिक आर्थिक अधिकार देण्यासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे खूप जास्त महत्वाचे आहेत. मूलभूत कर्तव्य 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीने आपण समाविष्ट केले. हे जे मूलभूत कर्तव्य हे बाहेरील नागरिकांना नाही, केवळ भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्य आहेत. जसे मूलभूत हक्क कलम 15, 16, 19, 29, 30 या नंबरचे हे जर सोडले तर बाकी सर्व मूलभूत हक्क हे विदेशींना सुद्धा देण्यात आलेले आहे. पण मूलभूत कर्तव्य केवळ भारतीयांसाठी आहे. कारण मूलभूत कर्तव्याचा समावेश कारण व्यक्तींना जसे हक्क भेटतात तसे त्यांना देशाप्रती काही कर्तव्य सुद्धा पार पाडायचे असतात. जसे संविधानाचा आदर राखणे, आपले जे तत्व आहेत त्याचा आदर राखणे, पर्यावरणाची निगराणी करणे, पर्यावरणाचं रक्षण करणे, अशा अनेक बाबी. त्यामध्ये ज्या वेळेला स्वर्णसिंग यांनी शिफारसी केल्या त्यावेळेला यामध्ये मतदान करणे वगैरे बाबी होत्या, पण त्याचा यामध्ये नंतर लागू करताना समावेश नव्हता नाही. पण हे जे मूलभूत कर्तव्य आहे ते आपल्याला बाध्य करतात की तुम्ही देशासाठी किंवा मग शिस्तीसाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. तर मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या सर्व बाबींचा समावेश आपल्या देशात संविधानात केलेला आहे. आता धर्मनिरपेक्ष राष्ट्र इथं अतिशय हा सेक्युलर, आता आपण जर न्यूज बघत असाल, करंट अफेअर बघत असाल तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळी याच्यावर काही ना काही डिस्कशन होते की भारतामध्ये 1976 ला 42ची दुरुस्ती करून आपलं जे उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट केला. आधी उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट होता, पण तरीही भारताचं जी व्यवस्था होती ती धर्मनिरपेक्षता होती. कारण आपल्या बाजूचा पाकिस्तान, श्रीलंका, इतर जे देश आहेत म्हणजे जे आपण म्हणू शकतो सेंट्रल एशियन कंट्रीज ते असो किंवा मग आपल्या आजूबाजूचे कोणते देश असो, त्या प्रत्येक देशाने आपला एक धर्म निवडलेला आहे. त्यानुसार ते झाले एक पर्टिक्युलर धर्माला मान्यता देणारे. पण आपल्या संविधानाने कुठल्याच धर्माला आधार दिलेला नाही आणि जे देश संविधान धर्माला आधार देत नाही ते धर्मनिरपेक्ष असतात. आता धर्मनिरपेक्ष देशांची दोन प्रकार पडतात. एक असते पॉझिटिव्ह कन्सेप्ट, एक असते निगेटिव्ह कन्सेप्ट. पॉझिटिव्ह कन्सेप्ट म्हणजे आपण आधी निगेटिव्ह कन्सेप्ट पाहू की जे युरोपचे आहे, जे म्हणतात की आम्ही कुठल्याच प्रकारे संविधान म्हणजे धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि तुमचा धर्म हा तुमच्या घरी तो बाहेर आला नाही पाहिजे. म्हणजे फ्रान्समध्ये इथपर्यंत आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं पूजा करायची आहे, ज्या पद्धतीनं म्हणजे तुमचं धर्म पाळायचा आहे त्या पद्धतीने पाळा, पण बाहेर आल्यावर तर पाळला जात नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागे बुरखा बॅन करणं किंवा मग रस्त्यावर म्हणजे पूजाविधी वगैरे जे काही आहे त्या बऱ्याच गोष्टी फ्रान्समध्ये बंद आहे आणि कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप राष्ट्र हे धर्मामध्ये करत नाही. पण आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेचा पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. धर्मनिरपेक्षतेचा पॉझिटिव्ह कन्सेप्ट म्हणजे आपण धर्म मानत नाही, पण धर्मामधल्या ज्या वाईट चालीरीती आहेत त्या दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आपलं सरकार त्यासाठी प्रयत्न करत असते आणि काही धर्माला रक्षण देणं किंवा मग काही त्याच्यामध्ये जर चांगल्या गोष्टी करायच्या असल्या म्हणजे
आपल्याला माहिती आहे अमरनाथ यात्रा, हज यात्रा याच्यासाठी कन्सेशन, त्यानंतर 3 तलाक असो किंवा मग सबरीमाला मंदिर असो याच्यात महिलांना परवानगी, इथपासून बऱ्याच गोष्टीपर्यंत आपण धर्मामध्ये हस्तक्षेप करतो. म्हणजे वाईट गोष्टींना बाहेर काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात. यामुळे धर्मनिरपेक्ष ही जी कन्सेप्ट आहे ही भारतामध्ये पॉझिटिव्ह आहे. आता बघा, धर्म संविधानामध्ये म्हणजे प्रत्येक देश हा धर्माला पाळतो किंवा नाही पाळत यानुसार दोन भाग. धर्माला पाळणारे देश वेगळे आणि धर्मनिरपेक्ष देश वेगळे. जे कुठल्याही धर्माला पाळत नाही ते कुठल्याही धर्माला आदर्श मानत नाही किंवा संविधानामध्ये त्यांचा तसा उल्लेख नाही. आता जे धर्मनिरपेक्ष देशात त्याचे दोन प्रकार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. निगेटिव्ह हा जो कन्सेप्ट आहे हा युरोपियन देशात आहे की ज्या ठिकाणी धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप चांगला वाईट ते करत नाही. आणि पॉझिटिव्ह कन्सेप्ट भारताचा की जे वाईट चालीरीती किंवा मग समाज त्या धर्माला काही विशिष्ट आधार देण्यासाठी काही आपल्या तरतुदी करतात. तर हे झालं धर्मनिरपेक्षाचा कन्सेप्ट. आता सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आपल्या संविधानातील कलम 324 म्हणजे भाग 17 निवडणूक याच्यामध्ये कलम 324 सर्वांना आपल्याकडे वयस्क मताधिकार मिळाला. वयस्क मताधिकार ज्याला आपण म्हणतो प्रौढ मताधिकार. प्रौढ मताधिकार म्हणजे आधी सुरुवातीला 21 वर्ष वय हे निवड म्हणजे आपण ठेवली होती, नंतर 18 वर्ष हे वय आपण मतदानासाठी केलं. मी ज्या वेळेला ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिक शिकवला त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं की आपल्या देशामध्ये ज्या वेळेला 1935चा कायदा आला त्यावेळेला केवळ 10% लोकांना मतदानाचा अधिकार होता. इतर लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता, कारण काही अटी होत्या. पण आता असं झालं की कुठल्याही प्रकारची जात, कोणत्याही प्रकारचं लिंग, कुठल्याही प्रकारचा धर्म, कुठल्याही प्रकारचा वंश याचा कुठलाही भेदभाव न करता केवळ वयाची अट आहे. 21 वर्ष सुरुवातीला आणि त्यानंतर 18 वर्ष क्रॉस केलेली व्यक्ती हे नाव आपलं संविधान यादीमध्ये नाव रजिस्टर करून मतदान करू शकते. कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये भेदभाव होणार नाही आणि सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने पहिल्या दिवसापासूनच केलेला आहे. स्त्री पुरुष असा सुद्धा भेद केलेला नाही, कारण आपल्याला माहिती आहे की ब्रिटन, अमेरिका, इतर कुठलाही देश असो त्यांनी नंतरच्या काळामध्ये या सर्व गोष्टी चालू केल्या. पण भारताने स्वतंत्र झाल्या संविधानामध्ये आपलं संविधान निर्मितीमध्येच त्या बाबीचा समावेश केला की सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होणार नाही, केवळ वय ही एकच अट आहे. आता पुढील मुद्दा आपण बघू, एकेरी नागरिकत्व. जसं मी आपल्याला सांगितलं की अमेरिकेमध्ये कसं आहे की जे अमेरिका आहे, USA आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्याचं एक नागरिकत्व आहे आणि तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहता, कुठल्या स्टेटमध्ये राहता तिथंच एक नागरिकत्व आहे. पण भारतामध्ये भारत देशाचं एक नागरिकत्व आहे आणि तुम्ही तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक जिथं कुठं राहत असाल त्याचं वेगळं नागरिकत्व नाही. केवळ भारताचं नागरिक असणं म्हणजेच तुमचं त्या राज्याचं सुद्धा नागरिक असणं आहे. आपल्याला फक्त नागरिकत्व देशाचं मिळते, राज्याचं नाही. ते आपल्या संविधानाचं विशेष वैशिष्ट्य आहे आणि यामुळे काय होते की एकतेची भावना वाढीस लागते. आपल्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व, आपण 2 नागरिकत्व देत नाही, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. आता स्वतंत्र संस्था, आता हा जो टॉपिक आहे स्वतंत्र संस्था म्हणजे काय, आपल्याला माहित आहे की इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग, त्यानंतर कॅग असो किंवा मग वेगवेगळे काय म्हणू शकतो आपण त्याला की UPSC आहे, भाषा आयोग आहे, असे वेगवेगळे आयोग आहेत. त्यानंतर SC ST कमिशन आहे, OBC कमिशन आहे. हे कमिशन हे स्वतंत्र संस्था हे त्या पर्टिक्युलर त्यांना जो एरिया दिलेला आहे त्यासाठी कार्य करतात आणि त्यासाठी कार्य करून हे त्यामध्ये बदल करण्याचा, त्यामध्ये जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित लागू करण्यासाठी हे लोक व्यवस्था करत असतात. हे सुद्धा आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्यच आहे की ज्यामुळे आपल्या संविधानाला वेगळेपण प्राप्त होते. आता या ठिकाणी अनेक असे वैशिष्ट्य आहेत आपल्या संविधानामध्ये ज्यावर आपण बोलू शकतो, पण आपण हे 12 वैशिष्ट्य मित्रो हे मी केवळ शॉर्ट मध्ये आपल्याला सांगितलंय. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना समजले नसेल, पण आपण जसं या लेक्चर सिरीज मध्ये पुढे जाऊ सगळे कन्सेप्ट क्लिअर होते. मी हा टॉपिक घेणार नव्हतो, पण तरी मी फास्ट मध्ये एकदा कव्हर करून घेतला. आता असाच एक टॉपिक आपल्याला की आपण कोणत्या देशाकडून कुठली तरतूद घेतली, भारतीय संविधानाची स्रोत, तो टॉपिक मला असं वाटते की आपण तो नंतरच केला पाहिजे, कारण आपल्याला ते कन्सेप्टच माहित नाही. म्हणजे कायद्यापुढे समानता, कायद्याचे समान संरक्षण, हे अशा जे कन्सेप्ट आहेत हे आपण वेगवेगळ्या देशांकडून घेतलेले आहे. मग हे डिटेल हे एक्सप्लेन करता नवीन तर आपल्यामध्ये कदाचित निगेटिव्हिटी येते की इतकं सगळा फास्ट सिलेबस आहे, आपल्याला हे जमत नाही, आपल्याला ते जमत नाही. मग त्यामुळे काय असते नवीन मुलं थोडेसे मग ते मी थोडक्यात सांगितलं तरी ते समजणार नाही. मग आपण जर कुठलाही एक क्रम असतो शिकण्याचा, या क्रमामध्ये जर आपण पुढे चालत गेलो तर आपल्याला याचं व्यवस्थित ज्ञान होईल आणि आपला अभ्यास हा व्यवस्थित होईल, पॉझिटिव्ह होईल आणि खूप प्रोडक्टिव्ह होईल. मित्रो,
हा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी आपण संपवला. आता आपण पुढचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणजे जास्त इम्पॉर्टंट नाही पण आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतो कधी कधी, असे 2 टॉपिक आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू, की भारतीय संविधानात जे 22 भाग आहेत, सध्या 25 भाग, आणि भारतामध्ये जे सध्या 12 अनुसूची आहेत, त्या 12 अनुसूचींचा समावेश केलेला व्हिडिओ आपण उद्याला घेणार आहोत. तर मित्र, तोपर्यंत थांबतो. मित्र, आपल्याला विनंती आहे की आमचं जे आरंभ एमपीएससी अकादमी नावाचं चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब करावं. आमची जी प्लेलिस्ट आहे ती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावी. आपल्याला परीक्षा पास करण्यासाठी याचा खूप जास्त फायदा होणार आहे. मित्र, अतिशय व्यवस्थितरित्या आणि जास्त न देता, सांगायला मी खूप जास्त काही सांगू शकतो पण केवळ कंबाईनच्या परीक्षेसाठी आपल्याला जे काही गरजेचं आहे त्या सगळ्या बाबींचा या ठिकाणी आपण म्हणजे केवळ आपल्याला परीक्षेसाठी जितकं गरजेचं आहे तितकंच मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो, आणि जिथं मला वाटेल की हे कन्सेप्ट समजण्यासाठी हे उदाहरण देणं गरजेचं आहे ते मी त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच देईल. मित्र, आमचं टेलिग्राम चॅनल आरंभ करिअर अकादमी ह्याला सुद्धा आपण लाईक करावं, म्हणजे त्यामध्ये सुद्धा जॉईन व्हावं. हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.